मी शंकर गायकर, विश्व हिंदू परिषद क्षेत्रीय महामंत्री। आजची जी प्रेस वार्ता जी बोलवली आहे पुण्यामध्ये, त्याचं कारण असं आहे की 10 जुलैला की जो जम्मू काश्मीरमध्ये जे यात्री होते, जे अमरनाथला चालले होते, जे दर्शन घेऊन येत असताना त्यांच्यावरची जो असा भेकड जो हल्ला झाला आणि त्या भेकड हल्ल्यामध्ये जवळजवळ 17 आतंकवाद्यांनी 17 जे यात्रेकरू आहेत ते त्या ठिकाणी मृत्यू पावले। असं भेकड हल्ला करत असताना आजही त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीचा सहारा घेऊन आतंकवाद्यांनी जे इतकं चुकीचं कांड केलं, त्याचा विश्व हिंदू परिषदेने सगळ्या देशभर निषेध केलेला आहे। आज पुण्यातही या संदर्भामध्ये निषेध करण्याकरता ही वार्ता परिषद आम्ही घेत आहोत। अशा प्रकारचं ज्यांच्या घरात आजही मी कालच जाऊन आलो, दोन्ही महाराष्ट्रामधले जे 2 मृत्यू पावले त्या दोन्ही कुटुंबांना काल विश्व हिंदू परिषद म्हणून आम्ही भेट देऊन आलो। खरं तर ही सरकारची नामुष्की आहे। ज्या प्रकारे सरकारने एवढी 40,000 जवान लावल्यानंतरसुद्धा अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी 3 दिवस रेकी केली असं म्हणतात। ही रेकी केलेली असतानासुद्धा ज्या प्रकारे हा हमला झाला, तर कुठे ना कुठे सुरक्षामध्ये नक्कीच ही चूक राहिलेली आहे आणि ती चूक त्यांनी दर्शवली। आम्ही त्यांना दर्शवतो आणि सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे की अमरनाथच्या यात्रेसंदर्भामध्ये जर अशा प्रकारचं जर राहिलं तर वर्षानुवर्ष ही अखंड चाललेली, हजारो वर्षापासून ही अमरनाथची यात्रा जी चाललेली आहे, ह्या यात्रेकरूंच्या मानसिकतेवरती आजही खरा परिणाम नाही। पण अशा प्रकारचं जर हे आतंकवादी कांड राहिलं आणि आजही जवानांचे जे काही बळी पडत आहेत त्या ठिकाणी, तर या जवानांचे बळी पडण्याची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। तर याची कुठेतरी सरकारने दखल घेतली पाहिजे आणि दखल घेऊन या संदर्भामध्ये जे काही मंडळी त्या ठिकाणी आतंकवादीचा सहारा घेऊन आणि स्थानिक मंडळीच्या सहाय्याशिवाय हा हमला होऊ शकत नाही। जो हमला झाला आणि अशा प्रकारचं हत्याकांड जे घडवलं गेलं ते स्थानिक मंडळींची मदत असल्याशिवाय होऊ शकत नाही। आणि इतकं सगळं झालं असताना यात्रेकरू मदत मागतायत, ज्यांच्या जीवावरती हे जम्मूवाले पोट भरतायत, काश्मीरवाले पोट भरतायत, तीच मंडळी आज आसपास तिथे म्हणजे अतोनाक गोळ्या लागून जे मदतीचा हात मागत होते त्यांच्याकडे बघून हसत होते। काल पेपरमध्ये आपण अनेक ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये ही बातमी वाचली असेल की हसत असताना, म्हणजे कुठेही मदतीचा हात नाही, तर अशा लोकांना सरकारने काय म्हणून मदत द्यावी? 2 रुपयाचं जे टॅक्स भरत नाही, 2 रुपयाचं तांदळावरती हे जगतात, वाटेल तेवढे पैसे वाटेल तशी आईश करतात आणि भारताच्या विरोधामध्ये घोषणा देतात, राष्ट्रद्रोही घोषणा देतात। अशा मंडळींचा कुठे ना कुठे सरकारने दखल घेतली पाहिजे आणि या मंडळींचे जे पाठीराखे आहे, जे यांना पैसे पुरवतात, जे दगड मारणाऱ्यांना पैसे पुरवतात, तर यांची सिक्युरिटी काढली पाहिजे। जे काही हुरेचे नेते आहेत यांची सिक्युरिटी काढली पाहिजे। ज्या हुरेच्या नेत्यांनी पैसे लाखो पाकिस्तानकडनं लाखो करोडो रुपये घेऊन यांनी सामान्य काश्मीरी जे आहेत त्यांच्या हातामध्ये ते दगड दिलेले आहेत। आणि मला आश्चर्य वाटते, आमचे गृहराज्यमंत्री आजही म्हणतात की कश्मीरी पर हमला आहे। एक कश्मीरी पर हमला नाही आहे, हा देशावरती हमला आहे, या देशातल्या संस्कृतीवर हमला आहे, या देशातल्या पारंपरिक जी यात्रा चालते त्या यात्रेवर हमला आहे। आणि याही पलीकडे आम्ही शेवटी विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून सांगू इच्छितो, त्याने हा हमला केवळ यात्रेकरूवरून केलेला नाही, तर हा तिथल्या शिवशंभूच्या माथ्यावरती केलेला हमला आहे। ही जी विटंबना आहे ही शंकराची विटंबना आहे आणि त्यांना शंकराचं तांडव माहीत नाही। आम्ही म्हणून बजरंग दलाने प्रण केलेला आहे की या 30 तारखेला बजरंग दल घाटीमध्ये आम्ही ज्याप्रकारे आत्ता ज्या वेळेला आतंकवाद्यांनी धमकी दिली, ज्या वेळेला आतंकवाद्यांनी चॅलेंज दिली, बजरंग दलाने आत्तापर्यंत एकही मायचा लाल त्या ठिकाणी जेवढे ओरडतात कोणी घाटीमध्ये उतरत नाही। बजरंग दल आत्तापर्यंत 10 वेळा घाटीमध्ये उतरलेलं आहे। पुन्हा बजरंग दल यावेळेला 30 तारखेला जुलैला 10,000च्या संख्येने बजरंग दल घाटीमध्ये उतरणार आहे। आतंकवाद्यांमध्ये ताकद असेल तर त्याने बजरंग दलाचा सामना करावा आणि ही यात्रा अखंडपणे चालू राहील याची आम्ही हिंदू समाजाला ग्वाही देतो। आणि त्यांनी आजही मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाज खचणार नाही, हिंदू समाज कधी घाबरणार नाही। हिंदू समाजाची ही जी भक्ती आहे ही भक्ती पोकळ नाही आहे आणि घाटीमध्ये ज्या मंडळीने
हिंदुत्वावरती हा हमला आहे, या देशावरती हमला आहे, या राष्ट्रीय विचारावरती हमला आहे, त्याचा मी विश्व हिंदू परिषद क्षेत्रीय मंत्री म्हणून त्याचा एकदम क्रूरतेने आणि निषेध करतो आपल्या सगळ्यांच्या चॅनेलच्या माध्यमाने.